माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्ष्यमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आले आहे डॉक्टरकडे, कारण आज काढायचा आहे दाताचा एक्सरा. त्यामुळे गळ्यातलं मंगळसूत्र आणि कानातले काढायला सांगितले. कानातले तर काढले, पण मंगळसूत्र माझे मिस्टर दाताने काढत होते. एक्सरा काढून झाला आणि आता आम्ही आलो आहे घरी. 5:30 मी आलेली होती, 4:30 वाजता. मेन गोष्ट आज जरा लवकर आवरून घेतले स्टॉलवरचं जेवण, आणि मी तिकडचं काही तुम्हाला दाखवलं नाही. फक्त मला लवकर कामं आवरून लवकर जायचं होतं, कारण मला डॉक्टरने सांगितलेलं 2 ते 4 एक्सरा काढायचा टाईम आहे. त्याच्या आधी तुम्ही 2 ते 4च्या टायमाला तुम्ही जावा आणि एक्सरा काढून या. आणि आज आहे पौर्णिमा, आणि आज आमच्या एरियामध्ये गोलपादेवीची जत्रासुद्धा भरली आहे, आणि देवीची होटीसुद्धा भरायला जायचे. त्यामुळे मी चला थोडं वेळ झोपली, फक्त 5-10 मिनटं, आणि उठली. तर मी चला आता कामं करून घेऊया. बाकी थोडंफार काय ते होटीचं सामान आहे ना, ते मी घेऊन आली येता. आणि हे बघा, इथे कपडे मॅडमनी काढायचे ठेवले आहे माझ्यासाठी, आणि एक बादली भरून कपडे आहे ती सुकत घालायचे. आणि मॅडमने आमची अशी पूजासुद्धा केली सकाळची. आणि हे बघा, हा एक्सरा काढून घेऊन आले मी. आता परत मला डॉक्टरकडे जायचं आहे आणि दाखवायचं आहे डॉक्टरला की नक्की सांगा माझ्या दातात काय प्रॉब्लेम आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मला तर काय समजत नाही म्हणजे एक्सरामध्ये काय आहे काय नाही. आपण एवढं शिकलो नाही आहे, त्यामुळे मी नाही. हा बघा कसं दाखवू. हे बघा, हा दाताचा माझा हा एक्सरा काढला आहे. तर आता मी काढलं आहे, आणि आज मला होटी भरायला जायचं आहे देवीची. तर मला थोडं वेण्या घेऊन आले, थोडे वेणी घेऊन आले, परत हे घेऊन आले, पण नारळ घेऊन आली आहे, नारळ आणि अगरबत्ती. तर चला आता जास्ती बोलत नाही बसत, पटापट घरातले कामं करून घेते, कारण आता तयारी केली आहे. खूप लेट झालं आहे. मेन गोष्ट ना, खरं सांगू, एकदा घरात आलो ना तर बाहेर जायचं मन करत नाही जरासुद्धा. एवढा कंटाळा येतो ना, तरी पण जाणं गरजेचं आहे, कारण आज होटी भरणं गरजेचं आहे. कारण आमच्या इथे गोलपादेवीची जत्रा फक्त 1 दिवसासाठी असते. तर चला आता मेन गोष्ट, सुरुवातीला एक चेडेदेवचं मंदिर येतो, तिथे आधी होटी भरणार, आणि मग पुढे जाऊन गोलपादेवीची होटी भरणार. तर मी येतानाच नारळ आणि वेणी आणि फुलं अगरबत्ती घेऊन आलेली होती, आणि खण माझ्याकडे होतंच. तर दाखवते आता. होटी मी घरातनंच घेऊन जाते. तर कशी तयारी केली ती, अशी मी तयारी केली आहे. वेणी घेऊन आलेलीच होती, आणि नारळ 2 गोष्टी ना माझ्याकडे होत्या, तर त्यासाठी मी ते आणले नाही. आणि वेणी आणि नारळ हे घेऊन आलेले, आणि हे फुलं. तर अशी देवीची ओटी भरण्यासाठी मी अशी तयारी केली आहे. तर चला आता जाते आणि देवीची ओटी भरून येते.
एक मिनिट ताकामध्ये फोटो काढायचा काय आता ते सांगितलं आणि हे फक्त पाणी नव्हतं का पाणी कशाला बघ खाऊन कसं आहे. अजून काहीतरी असेल खायचं मसाला पापड पाण्यासाठी नेत्र आले फक्त जत्रेला आणि माझी बापूने आली आहे. आम्ही रिटर्न चाललो आहे. इथे जत्रा भरली. या मारवाडी का या चप्पल बघ ना किती चिंच आहे नाही कैरी आहे. चिंच हे कसं आहे 30 है 50 है 30च द्या मला. एक मिनट मला कसं हातात दिलाय का तरवार काय जत्रेला आल्या पोरीला तलवार पण नाही देत. महेशमती तेरा साम्राज्य अब मेरा ते कशाला पोरीला सत्वाला दूध लागेल म्हणून ते कपडे पुसते आहे. काय ग तुला आवाज येत नाही. कुठे हाय कुठे तू योगिनी. शोरमा घे का शोरमा दे तिला. का ग तू अशी बाथरूमला बसलेली. करू द्या काय माझं हे बाबू आम्ही आणला तुझ्यासाठी. हो आम्ही आणला तुझ्या आवडीचा वाचलेला आणला ते नको मग हे नकोय तुला आवडतं ना नेत्रा दे तिचं तलवार ते स्ट्रॉबेरी द्या. उठ बाजूला उठ. इथे लढाई झाली आहे बाहुबलीची. कट्टप्पा बँड वाकडी कट्टप्पाची आणि बाहुबलीची लढाई झाली. कट्टप्पाची बँड वाकडी जनावरांवर उलटी पकडली. कट्टप्पा आणि बाहुबली कधीच मारामारी झालेली झालेली ना.
कधी हाताला लागला. ए बघा उडू पोपटला चिटिंग. कशी घुसवते उलटी. बाहुबलीला कसा घुसवलेला कट्टप्पाने, कसा बसलेला होता. आता आम्ही आलो घरी. मेन गोष्ट योगिनी मॅडम आमच्या सोबत आली नव्हती जत्रेला, कारण ती बोलते मम्मी माझ्या पोटात दुखते, तुम्ही जाऊन या. आणि मला तर जाणं गरजेचं होतं, कारण मला देवीची ओटी भरायची होती. तर आमच्या इथे चितला देवी आणि गोलपा देवीची ही वर्षातना जानेवारीमध्ये एकदा म्हणजे ही जत्रा भरते. तर चला आता जाऊन आली आहे. आणि सर्वात पहिला मी जत्रेतनं काय काय घेऊन आले ते मी तुम्हाला दाखवते. कानातले घेऊन आले मी 20 रुपयाचे 5 असेच घरात घालायला, आणि काय सुचत नव्हतं म्हणून सेम असे 2 घेतले. हे थोडे मोठे आहे आणि हे आपले साधे सुधेच आहे. हां मस्त वाटतात ना. ही बघा मेन गोष्ट अशी टाइमपास म्हणून घेतली आहे नेत्रा मॅडमने. काय करणार आहे पण या तलवारचा? तुझा आणि हिचा गला कापणार. हा मम्मी तुझा आधी कापते थांब. ही तलवार घेतली. स्ट्रॉबेरी घेऊन आले कारण नेत्रा मॅडमने तिथे स्ट्रॉबेरी चॉकलेट खाल्लाय. तर मी बोली योगिनीसाठी मी स्ट्रॉबेरी घेतली. तुझ्यासाठी स्ट्रॉबेरी घेतली बघ. मी हे बनवून देईल तुला, स्ट्रॉबेरी मिक्स शेट काय बोलतात. एकदा नाही बनवलेलं मी, नाही बनवलेलं. बनवलेलं तुला आठवण. आणि आणला आहे मालवणी खाजा, हा फेमस आहे. तर मग काय आहे खाजा, तर हा खूप फेमस खाजा आहे आणि मला सुद्धा आवडतो. चला मालवणी खाजा खायला, वर्षांना एकदाच मालवणी खाजा खायला भेटतो, खूप छान लागतं. पण आता माझा दात नाही दुखत आहे. आणि मेन गोष्ट ना एक्सरा काढून आल्यावर नंतर समजलं, आज डॉक्टरचं म्हणजे आज एक्सरा काढून आल्यानंतर समजलं आम्हाला की आज बंद आहे करून, म्हणजे डायरेक्ट सोमवारी जाणार आहे आम्ही. तोपर्यंत म्हणजे असं दुखत नाही आहे, ठीक आहे म्हणून खाते. आणि मला राहवत नाही आहे की हे दिसलं तर माझं मन करतं खायचं म्हणून खाते. खूप सुंदर लागतं. मला नाही आवडत ते. ही नाटक करत होती वाटतं पोटा दुखाचा, है ना. तुला माहित नव्हतं. गोड आहे, मस्त आहे.